अशा तेव्हा ज्यांची आत्ताच आपण विचार ऐकले की महाराष्ट्राची माझी सरकार मंत्री आणि कराडचे आमदार बाळासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले माझे जुने सहकारी माझे आमदार डॉक्टर चंद्रकांत भोकर, माझे आमदार रवींद्र कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष कुमार शेटे, ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, ज्यांनी हा सगळा सोहळा आयोजित करायला कष्ट घेतले आणि नव्या पिढीला एक नवीन दिशा दाखवण्याची काळजी घेतात. प्रशांत यादव, पक्ष निरीक्षक गोविंदराव कानावदे, नागरी सरकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, पतसंस्थेच्या संचालिका सुस्मिताताई चव्हाण, महिला नेत्या नलिनीताई भुवळ, प्रदेशच्या उपाध्यक्ष सुजाता चांगले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलचे प्रमुख डॉक्टर जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ निर्मळे, संघटनेचे प्रांतिक सचिव बशीर मुर्तजा, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राचे प्रमुख बाळासाहेब कदम, महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या पक्षांचे जिल्हा आणि तालुक्याचे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, बऱ्याच दिवसातून आज तुम्हा सगळ्यांच्या समोर बोलायची संधी ही मला स्वतःला मिळाली. चिखलीला आलो आणि मला काही लोकांची आठवण झाली. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी पहिल्यांदा 1967 साली निवडून गेलो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत 55 वर्ष विधानसभा असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, कुठे ना कुठेही सातत्याने मी काम करतो आणि त्या काळात अनेकांचे माझे जिव्हाळ्याचे संबंध आले. त्याच्या ज्येष्ठ लोकांची आठवण मला करायची म्हणल्यावर आणि कोकण आणि विशेषतः चिपळूण याची आठवण मला झाल्याच्या नंतर एक नाव माझ्यापुढं पहिल्यांदा येतं आणि त्यांचं नाव बाळासाहेब सावंत, CK सावंत. आणि आम्ही लोकांनी एकत्र काम केलं. मला ज्येष्ठ होते पण एक अत्यंत स्वच्छ चरित्राचा, अतिशय निष्ठावान अशा प्रकारचा, संबंध महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलेला आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोचलेलं अशी व्यक्ती म्हणून बाळासाहेबांची आठवण ही त्या ठिकाणी आम्हाला लोकांना होते. अनेक आमचे मित्र इथे होते. आज जिथे येण्याच्या आधी मी नाना जोशींच्या घरी जाऊन आलो. नाना आमचे जुने सहकारी होते. सागर कोकणाच्या सगळ्यांनी घराघरामध्ये पोचलेलं एक वृत्तपत्र होतं. अनेक प्रकारचं स्वच्छ आणि स्पष्ट लिखाण हे त्याचं वैशिष्ट्य होतं आणि त्यामुळे नानांची आठवण होणं साहजिकच आहे. आणखी एक माझे सहकारी होते, कष्ट करणारा साधा कार्यकर्ता होता
आणि त्याचं नाव लाल माते. लाल माते हे सुद्धा आमच्या भारताच्या सरकारची होती. अशा अनेकांच्या विरोधी काम या ठिकाणी केलं. गोविंदराव निकम आणि मी देशाच्या लोकसभेमध्ये बरोबर होतो. एका संघटनेमध्ये काम करतो. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी बँक एक मोठी बँक आहे आणि त्या बँकेमध्ये अध्यक्षपद कुणाला करावं हा प्रश्न आम्हा लोकांच्या समोर आला. मी राज्याचा प्रमुख होतो आणि हे सांगितलं की काम द्यायचं असेल तर तुम्ही गोविंदरावला त्या ठिकाणी अध्यक्ष करा. गोविंदराव निकमांना त्या ठिकाणी अध्यक्ष करायची भूमिका आम्ही लोकांनी त्या काळामध्ये घेतली होती. या अनेकांची साथ मला स्वतःला मिळाली आणि म्हणजे सगळी जीवाभावाची माणसं, लोकांच्या हिताची जपणूक करण्याची भूमिका घेणारी माणसं आज त्याचे लोक नाही आहेत, पण त्यांचा आदर्श तुम्हा सगळ्यांच्या समोर आणि आम्हा लोकांच्या समोर आहे. आणि मला आनंद आहे की ते ज्या पद्धतीने काम करत होते त्याच पद्धतीने काम करण्याच्यासाठी आज या ठिकाणी एक नवीन कर्तृत्वान आणि दृष्टी असलेला नेता तयार होतो आहे की ज्याचं नाव प्रशांत यादव हे या ठिकाणी मी केलं तर त्यामध्ये काही चुकीचं होणार आहे. आणि म्हणून आम्हा लोकांची माझा हा प्रयत्न असतो की नवीन नवीन लोक तयार करायचे, त्यांना संधी द्यायची, त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलेल कसा याची काळजी घ्यायची. अनेक लोक साथ देतात, काही लोक निघून जातात, त्याची काही चिंता करायची नसते. आता येताना मी इथं भूगोल वाचता, माझ्यामध्येचा होता आणि माझ्या नावाने होता. त्याच्यात होतं लिहिलं माझा फोटो आणि मला दाखवलं आणि मी येतो आहे असं लिहिलं होतं. 2 दिवसापूर्वी तिथं सभा झाली आणि सभेमध्ये एकाने सांगितलं तर येतो आहे तुम्ही. माझी त्याला विनंती आहे की मी येतो आहे म्हणजे आलो आणि आता इथून रायगडला जाणार आहे. त्यामुळे मग मी रोह्याला येतो आहे का आणखीन कुठं येतो आहे त्याचा पत्ता लवकरच कळेल. त्याला काय फारसा वेळ लागणार नाही हे या ठिकाणी मला सांगायची गरज आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्तेचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. ते राज्य पातळी असो, केंद्र पातळी असो. ज्याचा उल्लेख आता बाळासाहेब सावंतांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छत्रपतींचा पुतळा उभा केला आणि तो फाडला. आम्ही चौकशी केली. सरकारच्या वतीनं आम्हाला सांगण्यात आलं. मी नेव्हीला विचारलं. नेव्ही एकेकाळी देशाचा संरक्षण मंत्री म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे नेव्हीसुद्धा माझ्या हाताखाली एकेकाळी होती. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी विचारलं हे कशामुळे झालं. ते त्यांनी राज्य सरकारला विचारलं. राज्य सरकारने सांगितलं की वारा जास्त आला आणि वाऱ्यामुळे पुतळा पाहिजे. तुम्ही मुंबईला जाता, शिवाजी पार्कला गेला असेल, शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे. तुम्ही इंडिया गेटला गेला असेल, गेटवे ऑफ इंडियाच्या समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि हे पुतळे 80 वर्षाच्या पूर्वी उभे. समुद्राच्या जवळ आहे, भरपूर वारा आहे. त्या पुतळ्याला कधी धक्का बसला नाही आणि सिंधुदुर्गाचा पुतळा पडतो आणि वाऱ्यामुळे काय चालले हे स्वच्छ. त्याच्यामध्ये कसं आहे की पुतळ्याच्या उभारणीसाठी सुद्धा भ्रष्टाचार या ठिकाणी आहे. महाराजांचा पुतळा आणि तिथेसुद्धा पैसे खायला तुम्ही शोधत नाही. कसे लोक आहेत. महाराज आपल्या सैन्याला, आपल्या अधिकाऱ्यांना आदेश द्यायचे. त्यांनी आदेश दिला की तुम्ही खेड्यापाड्यात जात असाल तर शेतकऱ्याच्या शेताच्या पिकाच्या देणदार
त्याच्या देशाला सुद्धा हातवू नका, त्याचं रक्षण करा. अशा सगळ्या जातीच्या लोकांना घेऊन जा. या सगळ्यांच्या हिताची जपणूक ही तुमची माझी जबाबदारी आहे. आणि हे खरं रयतेचं राज्य, हा आदेश, हा सल्ला, ही भूमिका घेणारे शिवछत्रपती आणि आज त्यांचा पुतळा उजाळला जातो, उद्ध्वस्त होतो आणि एक प्रकारचं चित्र समोर देशामध्ये वाईट होतं. याचा अर्थ भ्रष्टाचार कुठल्या लेवलला पोचला. मी काल सातारला आलो आणि सातारला हेलिकॉप्टरने आलो आणि नंतर मला कराडला जाऊन इथे यायचं होतं. माझी एक सवय, वेळ असला तर मी शक्यतो गाडीने प्रवास करतो. का तर आजूबाजूचं फीक बघता येतं, रस्त्याचे लोक भेटतात, काही निवेदनं देतात, त्या निवेदनामध्ये त्यांचे काही प्रश्न असतात, लोकांशी बोलता येतं, एकंदर विकास कसा झाला बघता येतं, रस्ते कसे आहेत हे बघता येतं. आणि म्हणून मी ठरवलं की हेलिकॉप्टर माझ्याकडे होतं, पण मी सातारला हेलिकॉप्टर सोडलं आणि सांगितलं त्यांना की आज दुपारी चिपळूणला या. मला हेलिकॉप्टरच्या पायलटने सांगितलं तुम्ही चिपळूणला जाणार. म्हणलं हो. म्हणजे मग हेलिकॉप्टर नाही घेऊन जा. नाही म्हणजे मला गाडीने जायचं. त्यालाही आश्चर्य वाटलं. मी गाडीने आलो आणि मी कराडचे चिपळूण प्रवास केला. त्याचा शेवटचा जर भाग सोडला तर महाराष्ट्रामध्ये इतके खराब रस्ते कुठेही नाही आहेत. आज चिपळूणवरनं कुणी कराडला जात असेल, एखादा पेशंट कराडच्या हॉस्पिटलला यायचं असेल तर माझी खात्री आहे की या रस्त्याने गेल्याच्या नंतर तो पेशंट निम्मा या रस्त्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ मी चौकशी केली. तिथं लोकांना विचारलं, काही अधिकाऱ्यांना विचारलं की हे रस्ते इतके खराब कसे. त्यांनी सांगितलं साहेब हे रस्ते 3दा दुरुस्त झाले आणि 3दा दुरुस्त झाल्याच्या नंतर आज असे. याचा अर्थ स्वच्छ आहे की सरकारने धोरणं आखली, पैसे पुरवले, पण ते पैसे ते योग्य कामाच्यासाठी पोचवले. मला माहिती आहे 4 दिवसाच्या पूर्वी पुण्यामध्ये एक अपघात झाला. तुम्ही कदाचित बघितलं असेल. अपघात कसा झाला? पुणे महानगरपालिकेचा एक ट्रक पुण्याच्या रस्त्याने जात होता आणि जात असताना तो एका खड्ड्यात पडला. अख्खा ट्रक खड्ड्यात पडला आणि तो रस्ता अलीकडेच राज्य सरकारच्या धोरणात त्यांनी नवीन केलेला. रस्त्याने जाणारा ट्रक त्या रस्त्यात खड्ड्यात तयार होतो आणि त्या खड्ड्यात पडतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्वच्छ आहे की या लोकांना कुठं आणि किती भ्रष्टाचार करावा त्याच्या मर्यादा राहिलेली नाही आणि याची किंमत शेवटी तुमच्यासारख्या नागरिकांना द्यावी लागते. माझ्यासारखी व्यक्ती गाडीने प्रवास करतो म्हणून माझ्यासारख्याला हे कळतं. इथून पुढं मुंबईला गेल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री असोत, त्यांचे अधिकारी असोत, त्यांच्या नजरेवर ही गोष्ट आणल्याशिवाय राहणार नाही. आज हे तुमचे रस्ते खराब झालेले याला काही अर्थ नाही. त्याच्या दुरुस्तीच्या उद्देशाचा निकाल हा घ्यावा लागला. अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. सत्ता येते आणि जाते. सत्ता ज्याला मिळते त्यांनी संयम ठेवायचा असतो. सत्ता असेल तर जमिनीवर पाय ठेवायचे असतात आणि सत्ता नसेल तर चिंता करायची नसते, काम करत राहायचं असतं. या जिल्ह्यात काय झालं माहिती आहे? हा जो जुना जिल्हा आहे, या जुन्या जिल्ह्यामध्ये एक मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री सिंधुदुर्गाचे होते आणि अलीकडे मी बघतो की मुख्यमंत्री, मी मुख्यमंत्री होतो,
माझ्या घरात एक मुलगी आहे. आज देशाच्या पार्लमेंटमध्ये चांगलं काम करणारी व्यक्ती म्हणून तिचा लौकिक आहे. विनम्रपणा हा तिचं वैशिष्ट्य आहे. पण मी अलीकडे बघतो सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री केला. माझ्याबरोबरही त्यांनी काम केलं, त्यांच्याबद्दलची मला काही म्हणायचं नाही. पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीनं बोलतात हल्ली, ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात, मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही. आज त्या लोकांची भाषा ही कशा प्रकारची भाषा आहे? समाजामध्ये सगळ्या जातीचे धर्माचे लोक असतात. भारत हे राष्ट्र सगळ्या जातीचे भाषाच्या धर्माच्या लोकांचे. इथं हिंदू आहेत, इथं मुस्लिम आहेत, इथं शीख आहेत, इथं ख्रिश्चन आहेत. आणि तुमच्या राज्याच्या एका केंद्रीय मंत्र्याची मुलं मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीची जाहीर भाषणे पुन्हा पुन्हा करतात आणि त्याला अमर घालायचं काम तुम्ही केलं जात नाही. या उलट टेलिव्हिजनवर त्यांनी बोलावं याची काळजी घेतली जाते. याचा अर्थ स्वच्छ आहे की सत्ता ही डोक्यामध्ये गेलेली आहे आणि ज्यावेळेस सत्ता डोक्यात जाते लोक कधीच एक होतात आणि त्यांना त्यांची सत्ताची ही दाखवण्याचं राहणार नाही. आज ही स्थिती या ठिकाणी. त्यांना दोष द्यावा का नाही मला कळत नाही. आणि त्याचं कारण 8 दिवसाच्या पूर्वी देशाचे प्रधानमंत्री काश्मीरला गेले, आणखीन त्या ठिकाणी प्रचाराला गेले. त्यांचा अधिकार आहे, मत मागायचा त्यांचा अधिकार आहे, त्यांची भूमिका मांडायचा अधिकार आहे. प्रधानमंत्री ही एक संस्था आहे, इन्स्टिट्यूशन आहे आणि तिचा सन्मान ठेवणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती काळजी आम्ही लोक घेत असतो. पण प्रधानमंत्र्यांनी सुद्धा सामान्य लोकांची अन्य घटकांची प्रतीक्षा ठेवली पाहिजे. प्रधानमंत्री गेले त्या ठिकाणी. काश्मीरमध्ये एक विशिष्ट स्थिती आहे. काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानची सीमा आहे आणि त्यामुळे आपल्याला नेहमीच त्या भागामध्ये खबरदारी घ्यावी लागते. लोकांना एकत्र ठेवावं लागतं. प्रधानमंत्री त्या ठिकाणी गेले, निवडणूक होत्या. तिथं काँग्रेस पक्ष आणि फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष दोन्ही एकत्र निवडणूक लढत होत आहेत. एकत्र निवडणूक लढवायला गेली. त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी जाऊन विकासाचं काम मानलं असतं तुम्ही समजू शकलं असतं. एखादं धोरण चुकीचं असतं तर त्यासाठी टीका केली तुम्ही मान्य केलं असतं. प्रधानमंत्री गेले आणि सांगितलं की काँग्रेस पक्ष हा नक्षलवाद्यांचा पक्ष आहे, काँग्रेस पक्ष हा गुंडांचा पक्ष आहे, काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचाराचा पक्ष आहे. मोदी साहेबांना विनंती करणार आहे, उद्या पार्लमेंटला जाईल त्या भेटून करणार आहे की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने प्रचंड त्याग केला. त्या त्याग करणाऱ्यांच्या मालिकेमध्ये नेहरू परिवाराला विसरू शकत नाही. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जवाहरलाल नेहरूंनी नवीन हिंदुस्थान उभं करण्याच्यासाठी जे योगदान दिलं हा या देशाच्या इतिहासाचा भाग आहे. जवाहरलाल नेहरू गेल्याच्या नंतर इंदिरा गांधींनी दुनियामध्ये या देशाची प्रतिष्ठा जी वाढवली ती आम्ही कधी विसरू शकत नाही. एका महिलेनं दुनियेमध्ये या देशाची इज्जत वाढवली. मला आठवतं आहे मी एक दिवशी रशियामध्ये गेलो होतो आणि रशियामध्ये गेल्याच्या नंतर तिच्या एका अधिकाऱ्यांनी मला एक गोष्ट सांगितली इंदिरा गांधींच्याबद्दल. काय गोष्ट होती? इंदिरा गांधी प्रधानमंत्री होते. त्या गेल्या रशियाला. रशिया आपला मित्र पक्ष. पद्धत अशी असते की एका देशाचा प्रधानमंत्री दुसऱ्या देशात ज्यावेळेस जातो
तर त्याच्या स्वागताला त्या देशाचा प्रधानमंत्री येतो. सोनिया इंदिरा गांधी उतरल्या मॉस्कोच्या विमानतळावर. त्यांना घ्यायला एक उपमंत्री आला. मंत्रीसुद्धा नाही, कॅबिनेट मंत्री नाही, प्रधानमंत्री नाहीच नाही. तिथं प्रधानमंत्र्यांच्यासाठी उतरायची जी जागा आहे त्याला क्रेमलिन म्हणतात. तो वाडा होता, राजवाडा आहे. इंदिरा गांधींची व्यवस्था क्रेमलिनला केली होती. इंदिरा गांधी उतरल्या विमानात, त्यांचं स्वागत करायला कोणी नव्हतं. भारताचे राजदूत त्या ठिकाणी होते. त्यांनी सांगितलं इंदिरा गांधींनी, माझी व्यवस्था कुठे आहे? त्यांनी सांगितलं क्रेमलिनमध्ये रशियाच्या सरकारने केली. इंदिरा गांधींनी सांगितलं तुमचं घर कुठे आहे? ते त्याच्याजवळ आहे. त्यांनी सांगितलं की क्रेमलिनला जायचं नाही, भारताचा राजदूत जिथं जातो तिथं जायचं आणि गाडी तिथं घ्या. प्राईम मिनिस्टरच्या आपल्या गाडी भारताच्या राजदूताच्या घरी गेली आणि त्या ठिकाणी इंदिराजी तयार झाल्या. तिथं राजदूताच्या घराच्या जवळ भारताचे अन्य अधिकारी असतात. त्यांच्या मुलांना इंदिरा गांधींनी बोलवलं आणि त्या ठिकाणी मुलांच्यावर खेळत बसल्या. तिकडं रशियाचे प्राईम मिनिस्टर वाट बघत होते आणि ह्या मुलांशी खेळत होते. शेवटी रशियाच्या प्राईम मिनिस्टरनी त्यांचे डेप्युटी प्राईम मिनिस्टर यांना भारताच्या राजदूताच्या घरी पाठवलं आणि इंदिरा गांधींची माफी मागितली की तुमचं स्वागत आम्ही राज्य शिष्टाचाराप्रमाणे केलं नाही. इंदिरा गांधींनी असं त्यांच्या प्रधानमंत्र्यांना सांगितलं. प्रश्न इंदिरा गांधींचा नाही, मी 80 कोटी भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलेलं आहे. त्यांचा जर अपमान असेल तर मला कशाची किंमत नाही, सगळं मी सोडायला तयार आहे. पण हिंदुस्थानच्या 80 कोटी लोकांची इज्जत ही माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाची आहे. ही भूमिका इंदिरा गांधींनी केली. त्या इंदिरा गांधींची हत्या झाली आणि आज देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की या कुटुंबांनी देशाला लुटलं. काय वास्तव पाहिजे बोल आहे. राजीव गांधी देशासाठी सगळं दिलं, त्यांची हत्या त्या ठिकाणी झाली. आणि हे झालं असताना सुद्धा त्या गेल्याच्या नंतर त्यांच्या पत्नी सोनिया गांधी की ज्यांच्या विरुद्ध आम्ही लोकांनी काही राजकीय भूमिका घेतली होती, पण या देशाचा हिताचा प्रश्न आला त्या सोनिया गांधींनी परदेशात परत जायचा विचार कधी केला नाही. त्यांनी विचार केला की या देशाची बांधिलकी ठेवायचा आणि त्यांची पुढची पिढी आजही या देशाच्या भल्याचा विचार करतात. एवढा त्याग करणारी, देशाच्या संबंधी आस्था दाखवणारी ही पिढी असताना प्रधानमंत्री म्हणतात हे भ्रष्टाचाराची चोरी आहे, हे भ्रष्टाचाराचं घर आहे, भ्रष्टाचाराच्या 3 पिढ्या आहेत. माझ्यासारख्याला आश्चर्य वाटतं की देशाचा प्रधानमंत्री कसं या पद्धतीनं बोलू शकतात. आणि त्यामुळे साहजिकच आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्तेचा गैरवापर केला जातो. त्या सत्तेचा गैरवापर करून तुमच्या मूलभूत प्रश्नाची सोडवणूक करण्याची जी जबाबदारी आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. आणि त्यासाठी आज या देशामध्ये परिवर्तनाची गरज आहे. आणि ती परिवर्तनाची गरज काही प्रमाणात तुम्ही लोकांनी भागवली. तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री देशात जात होते 400 पार, 400च्या खाली नाही या प्रकारच्या जागांचा हिशोब बांधत होते. ते 400 पार ही भाषा बोलणारे मुख्य प्रधानमंत्री त्याला भारताच्या जनतेनं 240 जागा दिली. आज चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या 2 मुख्यमंत्र्यांची मदत झाली नसती तर दिल्लीचं मोदीचं सरकार हे तयार झालं नसतं. पण तरी अजूनही याचं काही शिकलं पाहिजे
त्या प्रकारची भूमिका घेतली जात नाही आणि त्या प्रकारची पावलं टाकली जातात. आणि म्हणून आपल्याला आज एक वेगळ्या निवडणुकीला जावं लागेल. आता देशाची निवडणूक झाली. देशाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने तुम्ही लोकांनी चांगली साथ आम्हाला लोकांना दिली. मागच्या 5 वर्षाच्या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा 1 खासदार निवडून आला. माझ्या पक्षाचे 4 खासदार निवडून आले. यावेळेला आम्ही ठरवलं एकत्र जायचं. एकत्र गेलो, जनतेसमोर भूमिका मांडली आणि जनतेने 48पैकी 31 खासदार आमचे निवडून दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फक्त 10 जागा लढवल्या. त्या 10 ते 8 जागा निवडून आल्या आणि लोकांनी संधी दिली. याचा अर्थ लोकांना आमची भूमिका पटलेली आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातो आहे आणि सांगतो आहे की तुम्ही देश पातळीवर योग्य निकाल घेतला. आता महाराष्ट्र नीट करायचं असेल, प्रगतीच्या रस्त्यावर यायचं असेल, रस्ते आणि बाकीच्या गोष्टी सुधारायच्या असतील तर महाविकास आघाडी की जी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष आणि अन्य छोटे डावे पक्ष आम्ही सगळेजण एकत्रितपणे जाऊन तुम्हाला शब्द देतो की तुमच्या ताकदीच्या जोरावर देशाचं महत्त्वाचं राज्य म्हणून महाराष्ट्र केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. साधी गोष्ट आहे. माझ्याकडे राज्याची सूत्र होती. कोकणासाठी काही करावं अशी चर्चा होत होती. एक निकाल मी घेतला, रोजगार हमीवर फळबाग. त्याचा परिणाम काय दिसतो? मी अनेकदा हेलिकॉप्टरने जात असतो इथून गोव्याला किंवा या भागात. आणि ज्यावेळेस माझं हेलिकॉप्टर कोकणात जातं आणि नजर खाली जाते, सगळे डोंगर काजूची झाड आहे, आंबाच्या ठिकाणी आहे, हिरवगार चित्र आहे, चित्र बदललेलं आहे. हे बदलू शकलं त्याचं कारण रोजगार हमीवर फळवण्याची योजना ही त्या ठिकाणी राबवली. आज कोकणाचा चेहरा बदलायचा असेल तर फळवणी असो, मत्स्य व्यवसाय असो, प्रक्रिया करणारी कारखानदारी असो आणि त्याबरोबर अन्य छोटे मोठे उद्योग या संबंधीचा आधार असेल, याच्यात अधिक लक्ष द्यायची गरज आहे. आणि त्यामुळं माझी खात्री आहे की कोकणाचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. तिसरा माणूस हा कष्ट करणार आहे, तो दाखवत नाही, पण कष्टाच्या बाबतीत कधी तो माघार घेत नाही. आणि कष्ट करणारा माणूस जो आहे त्याला घामाची किंमत दिली तर तो आणखीन कष्ट करेल आणि महाराष्ट्राला मोठं करेल. आणि त्यासाठी हे कार्यक्रम घेण्याच्या उद्देशी आज आणखीन आवश्यकता आहे. आणखीन एक क्षेत्र आहे आणि ते म्हणजे पर्यटन. त्या पर्यटनामध्ये उत्तम सुविधा या ठिकाणी दिली तर या ठिकाणी आणखीन विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आजचे राज्यकर्ते बदलले पाहिजेत. आणि हेच काम उद्देशाला आपल्याला करायचं आहे. मला आनंद आहे की प्रशांत यादवांच्यासारखा एक तरुण कार्यकर्ता इथं काहीतरी बदल करतो. 40,000 50,000 लिटर दूध चिपळूण आजूबाजूला होतं. त्याच्यावर प्रक्रिया करणारी वैशिष्ट्यीसारखी कंपनी उभी होते. त्या कंपनीत तयार झालेला माल हा ठिकठिकाणी जातो आणि लोक आज कटाक्षाने या मालाच्याबद्दलचं एक चांगली भूमिका म्हणतात. कोल्हापूरला तुम्ही गेलात, गोकुळसारखी योजना आहे. त्या खेड्यापाड्यातल्या लोकांचे संसार सुधारले. तुम्ही त्या ठिकाणी वारणा नगरला गेलात तर वारणासारखी योजना आज त्या ठिकाणी झाली. तिचं अर्थकारण बदलले. आज तसंच रत्नागिरी जिल्ह्याचं अर्थकारण बदलायला प्रशांत यादव जे काही कष्ट करत आहेत त्या कष्टाच्या पाठीशी तुमची माझी सगळ्यांची शक्ती ही उभी केली पाहिजे. हे काम विस्तारित झालं पाहिजे आणि आपल्या भागाचा चेहरा हा बदल कसा, हाताला काम कसं मिळेल हे बघितलं पाहिजे. आणि ते करण्याच्यासाठी आम्हा लोकांची पूर्ण ताकद
त्यांच्या आणि तुमच्या मागे राहील हा शब्द जाहीरपणाने या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.